नमस्कार मंडळी. भाजी करताना आपण तेल कधी घालतो? फोडणी देताना का भाजी तयार झाल्यावर? फोडणी देताना. का? शिजताना तेल आतपर्यंत भिनतं. तसंच खताचंही. फोडणी देताना तेल घालणं जेवढं महत्त्वाचं, तेवढंच पुनर्लागवडीच्या वेळी खत देणं. बेसल डोस. म्हणजे पुनर्लागवडीच्या वेळीच रोपांबरोबर खत दिलं तर मुळांना सुरुवातीपासूनच अन्नद्रव्ये मिळतात. आपण पारंपरिक पद्धतीने खत फेकून देतो. असं केल्यास त्यातील बरेचसे खत हवेत उडून जाते किंवा पाण्याबरोबर वाहून जाते. हे टाळण्याचा भन्नाट उपाय म्हणजे युरिया डीएपी ब्रिकेट्स. युरिया डीएपी ब्रिकेट्स म्हणजे नेहमीचा युरिया आणि डीएपी एकत्र करून मशीनच्या सहाय्याने बनवलेल्या खताच्या मोठ्या गोळ्या किंवा वड्या होय. या गोळ्या पिकाच्या मुळांजवळ खोचून दिल्या जातात. युरिया डीएपी ब्रिकेट्सचे फायदे काय? ब्रिकेट्स मातीत गाडल्यामुळे खत हळूहळू विरघळते, ज्यामुळे खताचा अपव्यय टळतो आणि 25% खताची बचत होते. पिकाला आवश्यक असणारे नत्र आणि स्फुरद हळूहळू आणि पिकाच्या गरजेनुसार दीर्घकाळ मिळत राहते. पिकाला मुळांजवळ थेट अन्न मिळाल्यामुळे फुटवे चांगले येतात, उत्पादनात वाढ होते. एकदाच या गोळ्या खोचून दिल्या की नंतर पुन्हा खत देण्याची गरज पडत नाही. पुनर्लागवडीच्या दिवशी आपल्या पिकासाठी एकरी किती युरिया डीएपी ब्रिकेट्स लागतात, यासाठी ही स्लाईड पहा. तसेच खताची परिणामकारकता वाढवण्यासाठी युरिया डीएपी ब्रिकेट्स नक्की कुठे खोचाव्यात, यासाठी ही स्लाईड पहा. मंडळी, लक्षात ठेवा, पुनर्लागवडीच्या दिवशी दिला तर तो बेसल डोस आणि उशिरा दिला तर भेसल डोस.